टॅग लाईनने आम्ही आंदोलन करतोय। हे बळीराजाचं आंदोलन आहे, हे संघर्षाचं आंदोलन आहे। ट्रॅक्टर हे बळीराजाचं एक समृद्धीचं प्रतीक आहे। यार हे पुढं कसे काय आले आणि म्हणून हे आंदोलन आम्ही करतोय। काय काय मागण्या आहेत? मागण्या तशा प्रमुख अनेक आहेत, जसं कर्जमुक्तीचं इथं युरिया भेटत नाही, DAP भेटत नाही, कांद्याच्या भावाचा प्रश्न आहे, लाईट वेळेवर भेटत नाही। या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आंदोलन करतोय। ठीक आहे, चला, ओके, आले खैर सर। तर थेट छत्रपती संभाजीनगरमधून आपण हे दृश्य पाहतोय आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। तर ट्रॅक्टर मोर्चा आता काढलेला आहे आणि या ट्रॅक्टर मोर्चामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते अंबादास दानवे तर स्वतः ट्रॅक्टर चालवतात। स्वतः अंबादास दानवे ट्रॅक्टरवर विराजमान झाले आहे आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत ते धडक मारणार आहे। नको अटी नको शर्ती, फक्त हवी कर्जमुक्ती, असं अंबादास दानवेंचं म्हणणं आहे। आणि त्याच मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातनं जवळपास अनेक ट्रॅक्टर या रॅलीमध्ये सहभागी झाले आहे आणि त्या माध्यमातून हे आंदोलन आता करत आहे। खरं तर सकाळी सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली अशा पद्धतीची चर्चा होती। अंबादास दानवे आक्रमक झाले आणि त्यानंतर आता सुरुवात होते। दादा, मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर सहभागी झाली आहे, काय म्हणणं आहे? मराठवाड्यात एक मोठं आंदोलन होतंय। बिलकुल मोठं आंदोलन शिवसेना करते। शिवसेना सतत शेतकऱ्यांसाठी लढणारी संघटना आहे आणि आज पुन्हा एकदा मराठवाड्यात एक संघर्षाचा बिगुल शिवसेनेनं पुकारलेला आहे। कर्जमाफी आणि खतांचा दोन महत्त्वाचे प्रश्न, खत आहे, लाईट आहे, या सगळ्या विषयावर आंदोलन करतो आम्ही। सरकार सातत्याने तुम्ही आंदोलन करताय, सरकारचं लक्ष नाही आणि ते म्हणतात की आम्ही कर्जमाफी करतो। ह्या गोष्टी करणं आमचं काम आहे। सरकारला या विषयात जाणीव करून देतं। बाकी सरकार जर झोपलेलं असेल, कुंभकर्ण असेल, त्याला आम्ही काही करू शकत नाही। मागण्या मान्य होईपर्यंत हे चित्र 100% होतील। ठीक आहे, हे होते अंबादास दानवे स्पष्टपणे सांगतायत की सरकार झोपलेलं आहे आणि जागा करण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर। सरकार कुंभकर्णासारखं झोपलेलं आहे आणि शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या मुद्द्यांवर हे आंदोलन करत आहोत असं अंबादास दानवे यांनी सांगितलं। तर संभाजीनगरमध्ये हा ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे आणि या ट्रॅक्टर मोर्चामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झालेत। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा आता निघालेला आहे। तर शिवसेना युबीटीनं आज अशा प्रकारे एक अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे। तर खैरे सुद्धा आता अंबादास दानवे यांच्या या ट्रॅक्टरमध्ये विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तर ट्रॅक्टरचं स्टेअरिंग अंबादास दानवे यांच्या हाती पाहायला मिळतं आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी ठाकरेंचे नेते आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात। या ट्रॅक्टर मोर्चाला पोलिसांनी खरं तर परवानगी नाकारली, मात्र तरीसुद्धा या आंदोलनावर नेते ठाम दिसत आहेत आणि आता या मोर्चाला सुरुवात होतीये। यामध्ये आज शेकडो ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तर नको अटी नको शर्ती, हवी संपूर्ण कर्जमुक्ती, अशा प्रकारची घोषणा दिली जाते आहे। अनेक जे सध्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत, या सगळ्याच मुद्द्यांना धरून हे आंदोलन केलेले आहे। अगदी व्यसनमुक्तीसुद्धा हा मुद्दा या आंदोलनासाठी उचलण्यात आला आहे। कांद्याच्या दराचा प्रश्न गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चिघळलेला आहे। कांदा उत्पादकांचं होत असलेलं नुकसान, तेव्हा कांद्याचे दर सातत्यानं वर खाली होतात आणि त्याचा मोठ्या प्रमाणात एक फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होतो आहे। कांद्याचे दर प्रचंड प्रमाणामध्ये घसरल्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे अंबादास दानवे यांनी या मोर्चाद्वारे आता हाती घेतलेले आहेत। आता या मोर्चाकडे प्रशासन कशा पद्धतीने लक्ष देत आहे, सत्ताधारी नेमकं दखल घेताना यावर काय म्हणतायत हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर शिवसेना युबीटीच्या नेत्यांचा आता हा ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे। अंबादास दानवे याचं नेतृत्व करतात।